नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अक्षय किचनमध्ये आता टिफिन बनवत असतो। तेवढ्यात आता तिथे इरावती आत्या येते आणि इरावती आत्या म्हणते, अक्षय तू काय करतोय किचनमध्ये? तेव्हा आता अक्षय म्हणतो, पुढच्या 6 तासामध्ये मला 5 गणीला पोहोचायचं आहे। तेव्हा आता इरावती म्हणते, डब्बे? तर लगेच आता अक्षय म्हणतो की त्यांना शाळेच्या डब्यासाठी शेफ हवा आहे, म्हणून मी हा डब्बा तयार करतोय। बरं, आणि हा जॉब सुद्धा मिळाला ना तर तिथे राहायची सुद्धा सोय आहे। आता अक्षय डबा करून आता रूम मध्ये जातो। तेव्हा तो आता आरोहीला उठवतो आणि आरोहीला म्हणतो, असं चल बाळा आपल्याला जायचं आहे। तेवढ्यात आता अक्षयला फोन येतो आणि तो फोनमध्ये तो जो बँक लोनवाला असतो तो फोन करतो आणि म्हणतो की साहेब, मी तुमची गाडी जप्त करण्यासाठी बाहेर आलो आहे। तेव्हा अक्षय म्हणतो, काय? तेव्हा ते म्हणतात, हो आम्ही तुमची गाडी जप्त करून जातोय। तेव्हा अक्षय, आरोही आणि ती मोलकरी नसते राणी, ती सुद्धा बाहेर जाते। तिला हे काही बघवत नसतं, कारण आता अक्षयची गाडी सुद्धा जप्त केली जात असते। म्हणजे तिला खूप वाईट वाटतं की अक्षय सरांची परिस्थिती किती नाजूक झाली आहे। अक्षयच्या डोळ्यासमोरून आता ती गाडी ते लोक घेऊन जातात। तर आता आरोही खूप रडते। आरोही आता तिच्या बाबाला म्हणजे अक्षयला मिठी मारते आणि खूप दोघं बापले रडत असतात। तर ते राणीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। तर दुसरीकडे आता रमा आतमध्ये येते आणि त्या पिऊनला विचारते, काय चाललं होतं इथे? तेव्हा तो पिऊन म्हणतो की मॅडम, एक माणूस आला होता डबा घेऊन। तेव्हा आता रमा म्हणते, कुठे मग? कुठेही तो डबा द्या बरं मला आधी। तेव्हा आता तो पिऊन म्हणतो की मॅडम, मी वॉचमॅनला देऊन टाकला। आता हे ऐकताच रमाचा एवढा पारा सरकतो की रमा म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं हे करायला? रमा आता खूप चिडते त्या नोकरावर, म्हणजे त्या पिऊनवर। तर आता तो पिऊन सुद्धा खूप घाबरतो। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।